शिवाजी पार्कातील जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचं उद्घाटन कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित, राज ठाकरेंसोबत येण्यास टाळल्याची चर्चा। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज। शिवाजी पार्कमध्ये 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा, परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची असा उल्लेख। ठाण्यात मेट्रोची यशस्वी चाचणी, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, फडणवीसांकडून शिंदे आणि सरनाईकांचं अभिनंदन। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली, तर जालना शहरातील नीलमनगरमधली घटना। अतिवृष्टीमुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठं नुकसान, शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं, बळीराजाची उभी पिकं गेली वाया। नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजक आणि युवा वर्गाला फायदा होणार, आजपासून जीएसटीचे नवीन दर लागू। सिंधुदुर्गाच्या किनाऱ्या भागामध्ये पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात, ताजे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। राज्य सहकारी बँकेचं नवीन फरमान, नवरा बायकोला एकत्र नोकरी बंदी, तर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र लग्न केल्यास एकाला राजीनामा द्यावा लागणार। आजपासून आदिमाया आदिशक्तीचा उत्सव, शारदीय नवरात्रीची देशभरात सुरुवात, घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। खास पद्धतीनं नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती असं म्हणत देवी भक्तीचा व्हिडिओ केला ट्विट। इस्रायलला मोठा धक्का, ब्रिटनचा पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता, तर ब्रिटनबरोबरच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचीही मान्यता। पाकिस्तानी क्रिकेटपटूला नेतकऱ्यांनी धुतलं, तर मैदानात माजोर्ड्या साहबजादाची आक्षेपार्ह कृती, अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटची केली बंदूक।